सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर फार्मसी काउन्सिलिंग व्हिडिओ. सो गाइस, जेवढे पण मुलं फर्स्ट इयर ऑफ फार्मसीमध्ये म्हणजे बी फार्मसी और फार्म डी मध्ये ॲडमिशन घ्यायचा विचार करतायत तर त्या मुलांसाठी बॅड न्यूज आली आहे. येस, सीईटीने आपली ॲडमिशनची प्रोसेस ही अजून डिले केलेली आहे. सीईटीने ही अपडेट आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवर प्रोव्हाइड केली आहे. तर ही मी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटची नोटीस दाखवतो. ह्याच्या सीईटीने काय दिलं आहे की तुमचे रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म हॅज बीन एक्सटेंडेड टिल 5 ऑगस्ट. आपली 5 ऑगस्टपर्यंत ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची डेट ही एक्सटेंड केलेली आहे. आणि जर तुम्हाला माहिती असेल तर हे तुमचं तिसरं किंवा चौथं एक्सटेन्शन आहे. म्हणजे सीईटीने परत एकदा हे डेट्स एक्सटेंड केलेत. आता ह्या वर्षी ऑफिशियल नोटीस तुम्हाला ह्या इथे बघायला मिळेल. नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला इथे ऑफिशियल नोटीस बघायला मिळेल. मी ह्याचे नोटीस डाउनलोड केली आहे तर ते मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही ते चेक करू शकता. ही सीईटीने ऑफिशियल नोटीस दिली आहे जी की रिलीज झाली आहे 29 जुलैला. आता ह्या इथे जर तुम्ही पूर्ण खाली स्क्रोल केलं तर ह्या इथे तुम्हाला पूर्ण एक नवीन डेट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. म्हणजे तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगचे डेट्स एक्सटेंड झाल्यामुळे तुमचे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, ग्रीव्हन्सेसचा टाईम आणि फायनल मेरिट लिस्टचे डेट्स पण तुमचे पोस्टपोन झालेले आहेत. आता नक्की काय नवीन डेट्स आहेत तर ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आता ह्या इकडे तुम्हाला सगळ्यात पहिले दिले आहे तुमचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजे तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगचे डेट्स जे तुमचे 7 जुलैला तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू झाली होती. तर ही आता ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची लास्ट डेट ही 5 ऑगस्टपर्यंत करण्यात आलेली आहे. म्हणजे 5 ऑगस्टपर्यंत हे डेट्स तुमचे एक्सटेंड केलेले आहेत. त्याच्याच खाली जर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं बघितलं तर तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट हे 6 ऑगस्टपर्यंत एक्सटेंड केलेली आहे. तर हे सीईटीने डेट्स एक्सटेंड केले आहेत. त्याच्यामुळे जे तुमचे पुढचे डेट्स आहेत जे तुमचे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची डेट आहे तर ही पण तुमची एक्सटेंड झालेली आहे. ह्याच्या आधीचं जर तुम्हाला माहिती असेल तर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही 1 ऑगस्टला डिक्लेअर होणार होती. बट आता तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगचे डेट्स हे एक्सटेंड झाल्यामुळे तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची डेट पण तुमची एक्सटेंड झालेली आहे, पोस्टपोन झालेली आहे. तुम्ही ते चेक करू शकता. तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही आता 8 ऑगस्टला डिक्लेअर होणार आहे. 8 ऑगस्टला तुम्हाला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघायला मिळेल ज्याच्यामध्ये सगळे तुमचे रँक्स वगैरे तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यानंतर सबमिशन ऑफ ग्रीव्हन्सेस, तुम्हाला ग्रीव्हन्सेस सबमिट करण्यासाठी टाईम पिरियड काय दिला आहे 9 ऑगस्टपासून ते 11 ऑगस्टपर्यंत हा तुम्हाला ग्रीव्हन्सेस सबमिट करायचा टाईम दिलेला आहे. म्हणजे इन केस जेव्हा पण तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रिलीज होईल तर त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जर तुमच्या काही पण मिस्टेक्स असेल, पर्सनल डिटेल्समध्ये काही मिस्टेक्स असतील तर हे तुम्ही ह्या ग्रीव्हन्सेसच्या टाईममध्ये करेक्ट करू शकता. एकदा तुमचा हा ग्रीव्हन्सेसचा टाईम पिरियड झाला त्याच्यानंतर तुमचे फायनल मेरिट लिस्ट कधी डिक्लेअर होणार आहे तर इथे तुम्हाला दिले डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट. म्हणजे 13 ऑगस्टला तुमची फायनल मेरिट लिस्ट हे डिक्लेअर होणार आहे. तर हे आता सीईटीने नवीन डेट्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. आता भरपूर मुलांना प्रश्न असतील मग दादा आमचे कॅपराऊंड कधी सुरू होणार, कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2 तर हे कधी सुरू होणार म्हणजे ऑप्शन फॉर्म फिलिंग वगैरे कधी सुरू होणार. तर बघा सीईटीने ह्याच्या रिगार्डिंग अजून काय ऑफिशियल नोटीस दिलेली नाही आहे. बट मी तुम्हाला सांगतो की दरवर्षी काय होतं की जेव्हा तुमची फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होते त्याच्या लगेच 1 किंवा 2 दिवसानंतर तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग ऑफ कॅपराऊंड 1 तुमची स्टार्ट होत असते. सो जर तुमची फायनल मेरिट लिस्ट ही 13 ऑगस्टला डिक्लेअर झाली तर तुमची फार्मसीची ऑप्शन फॉर्म फिलिंग ऑफ कॅपराऊंड 1 ही 14 ऑगस्टला किंवा तुमची 15 ऑगस्टला स्टार्ट होऊ शकते. तर हे मी तुम्हाला एक्सपेक्टेड सांगतोय, मी तुम्हाला फायनल सांगत नाही आहे. 14 किंवा 15 ऑगस्टला तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग ऑफ कॅपराऊंड 1 तुमचं स्टार्ट होऊ शकतं. आता हे मी तुम्हाला एक्सपेक्टेड का सांगतोय कारण की बघा ऑलरेडी सीईटीने तुमचे डेट्स भरपूर वेळ एक्सटेंड केले आहेत. मे बी ह्या पुढे पण एक्सटेंड होऊ शकतात, काही गॅरंटी नाही. मी तुम्हाला लास्ट इयरचा सांगतो, लास्ट इयरला सीईटीने भरपूर वेळ डेट्स एक्सटेंड केले होते. लिटरली लास्ट इयरला फार्मसीचा लास्ट राऊंड म्हणजे कॅपराऊंड 3 हा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये झाला होता. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की फार्मसीचे कॅपराऊंड्स हे किती डिले होत असतात. तर त्याच्यामुळे ह्याच्या पुढे पण तुमचे डेट्स एक्सटेंड होऊ शकतात. आता नक्की ह्याचं एक्सटेन्शनचं एक्झॅक्ट रिझन काय आहे हे आपल्याला सीईटीने सांगितलं नाही आहे. ह्याचं नक्की कारण काय आहे हे आपल्याला सीईटीने नाही सांगितलं आहे. बट जर काय पुढे अपडेट्स वगैरे आले तर ते मी तुम्हाला नक्की सांगेन. तर त्यासाठी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. जस्ट तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. त्यासोबत आत्तापासून तुम्ही फार्मसीची कॉलेजची लिस्ट प्रिपेअर करायला सुरुवात करा. जर तुम्हाला कॉलेजची लिस्ट प्रिपेअर करता येत नसेल तर त्यासाठी तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करू शकता. या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला एक बेस्ट कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करणार आहोत. तुमच्या पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग जे पण तुमचे पर्सेंटेज येतील, जेवढे पण तुमचे रँक्स येतील तर त्याच्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला एक बेस्ट कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला भरपूर सारे फीचर्स प्रोव्हाइड करतोय. म्हणजेच काय की तुमचे 1-on-1 सेशन्स होणार आहेत ज्याच्यामध्ये तुमचे नक्की काय रिक्वायरमेंट आहेत तर हे आम्ही जाणून घेऊ आणि त्या रिक्वायरमेंटच्या बेसवर आम्ही तुम्हाला एक कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करू. त्यासोबत भरपूर सारे वेबिनार्स आणि लाईव्ह सेशनसुद्धा आम्ही कंडक्ट करणार आहोत जे की ऑलरेडी थोडेफार स्टार्ट झालेले आहेत आणि ह्याच्या पुढे पण तुमचे स्टार्ट
स्टार्ट होणार आहेत, म्हणजे ह्याच्या पुढे पण भरपूर सारे वेबिनार्स वगैरे येणार आहेत. सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर त्यासाठी तुम्ही फार्मसीच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर सगळे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत आणि सगळे डिटेल्स सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. जर तुम्हाला ह्याच्या रिगार्डिंग काही पण पर्सनल एन्क्वायरी करायची असेल तर ते तुम्ही आम्हाला डायरेक्टली व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. मी तुम्हाला 2 हेल्पलाईन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. तर त्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा की आय वॉन्ट फार्मसी काउन्सिलिंग, मला फार्मसीची काउन्सिलिंग पाहिजे, एवढं तुम्ही आम्हाला मेसेज करा. आम्ही तुम्हाला सगळे डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअपवर सेंड करू. सो त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे डिटेल्स प्रोव्हाइड केले आहेत, तर हे तुम्ही नक्की चेकआउट करा. आणि फार्मसीची काउन्सिलिंग हे तर खूप लिमिटेड टाईमसाठी ओपन असणार आहे. पुढचे 3 दिवसच ही काउन्सिलिंग ओपन असेल. 3 दिवसांनंतर ही फार्मसीची काउन्सिलिंग ही क्लोज होणार आहे. सो त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही एनरोल करून घ्या, कारण की एकदा ही आपले सीट सगळे सगळे फुल झाले त्याच्यानंतर आम्ही ही काउन्सिलिंग बंद करणार आहोत. सो त्यामुळे सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.